आज आपण पाहतो जीवन यशस्वी करताना माणूस फक्त बुद्धीने यशस्वी होऊ शकत नाही किंवा भावनांनी सुद्धा जिंकू शकत नाही, तर या भावना आणि बुद्धिमत्ता दोन्ही गोष्टींचा समन्वय जो साधू शकतो तो खरा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. बुद्धी माणसाला अधिक कठोर बनवते, पण भावना माणसाला दुसऱ्याच्या संवेदनांचा विचार करायला शिकवते. संत साहित्य सुद्धा आपल्याला सांगते की बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. एखाद्याचं वाईट होत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणं ही आपल्या भावना सांगेल, पण बुद्धीनं जगताना आपल्याला योग्य निर्णय घेता येईल. आणि म्हणूनच बुद्धीचा आणि भावनेचा समन्वय जो साधू शकतो तो आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्गाने चालू शकतो. आपण जेव्हा पाहतो की भावना जर हावी झाल्या, माणसाचा इमोशनल कोशंट जर वर गेला तर तो मनुष्य कमकुवत बनतो आणि लोक आत्महत्यासुद्धा करतात. म्हणून मी युवकांना सांगेल की भावनांना बळी पडू नका, तुमच्या भावना तकलादी ठेवू नका. तुम्ही कागदासारखे किंवा तावदासारखे किंवा काचेसारख्या तुमच्या भावनांना तकलादू बनवून देऊ नका. त्या भावना मजबूत बनवा, छत्रपती शिवरायांसारख्या, तानाजीसारख्या, संभाजी राजांसारख्या. आणि त्या भावना जेव्हा तुम्ही स्वातंत्र्यासाठी वापराल, तुमचं जीवन घडवण्यासाठी वापराल आणि तुमचं ध्येय गाठण्यासाठी वापराल, त्या भावना प्रखर बनतील आणि त्याला जोड द्या बुद्धिमत्तेची. बुद्धिमत्ता हा तुमचा इंटेलिजंट कोशंट असेल आणि हा इंटेलिजंट कोशंट आणि तुमचा इमोशनल कोशंट जेव्हा हातात हात घेऊन समन्वयानं काम करेल तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. राम कृष्ण हरी.